चला आपण लगेच या ठिकाणी आपण पाहतोय। मी प्रथमतः मिराजला विनंती करेन, मिराज आपण यायचं आहे। आपल्याला हेमंत शेलार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे। त्या अगोदर रोहित पाटील आपण सुद्धा यायचं आहे। आपल्याला 100 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे हेमंत शेलार यांच्याकडून। मात्र हेमंत शेलार या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कैफ रईस आणि अफसर रईस यांच्याकडून अक्षय गरत यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे। मात्र अप्रतिम रोहित आपण यायचंय, मिराज आपण सुद्धा यायचंय। 100 रुपयाचं हेमंत शेलार यांच्याकडून मात्र जे कॅश प्राइज आलेला आहे। अक्षय गरत आपण सुद्धा यायचंय। मी देवानंद वजे साहेब यांना विनंती करेन की हे 100 रुपये आपण हेमंत शेलार यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी। तसेच रमजान शेख यांच्याकडून संदीप नोक्तीसाठी 100 रुपये पेंडिंग राहिले होते, ते मात्र आपण कलेक्ट करायचे। संदीप नोक्ती आपण यायचे, रमजान शेख यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत आणि ते कलेक्ट करायचे। संदीप नोक्ती लवकर या। संदीप नोक्ती या ठिकाणी येत आहेत, ते 100 रुपयाचं कॅश प्राइज युसुफबाई यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते द्या। अक्षय घरत आपण यायचंय, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आदरणीय सन्माननीय कैफ रईस, पापू रईस आणि तसेच या ठिकाणी अफसर रईस यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत। मंडळ त्यांचं या वेळेला जरूर टाळ्या वाजवून व्यक्त करतायत। ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारचा खेळ साकारला, सुपर्ब धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन आणि अष्टपैलू कामगिरी। अक्षय घरत वेल डन, वेल प्लेड। राजू घोलप यांच्याकडून अक्षय घरत यांच्यासाठी 500 रुपये। अक्षय पुन्हा एकदा यायचंय। त्याचप्रमाणे मोहम्मद भाई पटेल आणि आमच्यासाठी 500 रुपये अफसर रईस आणि कैफ रईस यांच्या खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। आपण लगेच बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत। आपण कमिटीचं यावेळेला स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत। एमए वॉटर सप्लायर्स आणि ज्या लाईफस्टाईल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय राजेश रायत आणि वसीम भाई यांच्याकडून आपण या कमिटीच्या मेंबर्सला या ठिकाणी एक वेगळ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे अप्रतिम एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जबरदस्त मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेली आहे, असं लाडकं व्यक्तिमत्व पालघर जिल्ह्याचं। कधीही रात्री अपरात्री त्यांच्याकडे गेला तर त्यांचे दरवाजे मात्र मदतीसाठी उघडे असतात, असं देवानंद कृष्णा वजे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले देवानंद वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातोय। मी राजेश रायत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं। यावेळेला राजेश रायत साहेब या ठिकाणी देवानंद वजे यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या द्या देवानंद वजे साहेब यांच्यासाठी, एक चांगलं व्यक्तिमत्व। तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत का ते आपण पाहणार आहोत। डॉक्टर अब्दुल रहमान रईस जे उपाध्यक्ष आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। मी अफसर रईस यांना विनंती करेन की आपण समोर या। आपण डॉक्टर अब्दुल रहमान रईस यांच्यापर्यंत आपण ती ट्रॉफी पोहोचवायची आहे। तदनंतर जितेंद्र भानुशाली अर्थातच जितू भानुशाली जेबी आपण यायचंय। जितू आपण समोर यायचंय। फाउंडर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, चांगली मेहनत राजेश रायत या ठिकाणी पाहायला मिळतात। तदनंतर इसरार कादरी या व्यक्तीने सुद्धा खूप मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। जोरदार टाळ्या होऊ द्या इसरार कादरी, आपण यायचंय लवकरात लवकर। तदनंतर मोहम्मद भाई पटेल यांनी सुद्धा मात्र रिझवण्याचं काम केलं आणि फाउंडर म्हणून चांगली मेहनत, त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान वसीम भाई आणि राजेश रायत यांच्या माध्यमातून केलं जातोय। तदनंतर अंबादास देवकर एम्ब्रोज आपण समोर यायचंय। अंबादास देवकर यांनी सुद्धा खूप मेहनत या फाउंडरच्या माध्यमातून आपण पाहतोय।
तदनंतर आदरणीय रुपेशजी घरत आपण असतील तर लवकरात लवकर यायचंय. जॉन्टी नावाने ओळखले जातात. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तदनंतर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून साहिल स्कोरर जे ऑफिशियली या ठिकाणी पाहायला मिळाले. साहिल पाटील आपण यायचंय. साहिल विलास पाटील बहाडोली या ठिकाणी पाहायला मिळतात. सुंदर गुणलेखकाचा लेखाजोगा त्यांच्या माध्यमातून आणि त्यांना सन्मानित केलं जातं. तदनंतर शेहबाज ज्यांनी मात्र चांगल्या प्रकारचं रिझवण्याचं काम केलं, शेहबाज शेख सफाळे यांना विनंती करेन आपण समोर यायचंय. डीजे मॅन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. थँक्यू. तसेच आपल्या या पालघर जिल्ह्याचे एक गोडस आवाज मराठी समालोचक, सदाबहार समालोचक, पालघर जिल्ह्याची आणबान शान, किंग ऑफ कॉमेंट्री प्रमोदजी शेडगे यांचा स्वागत होतोय. राजेश राय झाला यांचे थँक्यू. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत जे तौसिफ मंडपवाले आपल्याला पाहायला मिळतात. तौसिफ मुल्ला लवकरात लवकर आपण यायचंय समोर या. तौसिफ मुल्ला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी तौसिफ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजेश आहेत यांच्याकडून या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. तदनंतर या ठिकाणी जे पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले, मुन्ना पठाण सर यांना विनंती करेन लवकरात लवकर यायचे. मुन्ना पठाण सर लवकरात लवकर या. मुन्ना पठाण या ठिकाणी आपण पाहतोय. मॅन फ्रॉम शहापूर. चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये त्यांनी साकारली. टाळ्यांचा तर गजर येऊ द्या प्लीज, सर्वांना विनंती करेन. तदनंतर आदरणीय अजित पुत्रन सर यांना विनंती करेन की आपण समोर यावं. अजित पुत्रन यांना विनंती करेन आपण समोर यायचं आहे. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत अभय पाटोळे सर. अभय पाटोळे सर आपण सुद्धा यायचं आहे. तदनंतर या ठिकाणी अनुराग चव्हाण या ठिकाणी नाही आहेत. मी जतीन किनी यांना विनंती करेन की आपण समोर यावं. सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळालं. अनुराग नाही आहेत. आज राहुल कुंभार जॉईन झालेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांना घेऊन चालणारा असा कर्णधार, बेस्ट कॅप्टन अर्थातच मिस्टर अक्षय घरत, मॅन फ्रॉम काटाळे आपण यायचं आहे. आणि आपल्याला मानधन सुद्धा या ठिकाणी स्वरंगी वॉरियर संघाला मानधन देऊन सन्मानित केलं जाईल. मी राहिल भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे मानधन आणि बेस्ट कॅप्टनचा अवॉर्ड या ठिकाणी देऊन सन्मानित करायचं. तसेच एम स्टार दैसर संघाचा मुनाफ शेख आपण यायचं लवकरात लवकर या. मानधन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलं जाईल. मिलिंद पाटील आपण सुद्धा यायचं. मिलिंद पाटील या. मिलिंद पाटील आपण लवकरात लवकर यायचं. लवकर या, क्विक फास्ट. मी नितीनजी पाटील साहेब यांना विनंती करेन. जे नितीन भोई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नितीन भोई साहेब आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानधन देऊन सन्मानित केलं जाईल.
हे सर्व खेळाडूंचं मानधन या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जातोय. विपुल रायझिंग स्टार संघाचा कोण आयकॉन प्लेअर आला असेल तर आपण लवकरात लवकर यायचं आहे. विपुल रायझिंग स्टार संघाचा आयकॉन प्लेअर त्याचं मानधन या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाईल. चला आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यावेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी वेळ न दवडताना मी लगेच अनाउन्समेंट करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जाईल बेस्ट फिल्डर मिस्टर आदेश राऊत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदेश राऊत मनो रायडर्स संघाचा. आपण यायचं आदेश राऊत आणि मी मोमेशभाई रईस यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदेश जरा क्विक फास्ट यायचंय. आपण लवकरात लवकर या. जोरदार टाळ्या द्या आदेश राऊतसाठी. काही जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले. कष्ट विना फळ नाहीये आणि हे दाखवून दिलं त्या आदेश राऊतने. मोमेशभाई रईस यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करावं. मोमेशभाई रईस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तदनंतर या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज जे जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ते आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर दिलीप सुतार मनो रायडर्स संघाचा. 23 विकेट सहित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं बेस्ट बॉलर. लवकरात लवकर यायचं आहे. आणि पिंक कॅपचा जो हकदार पाहायला मिळतो मॅन फ्रॉम तांबडमाळ मी कृष्णाजी वजेसाहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जे देवानंद वजेसाहेब यांचे पिताश्री दयानंद वजेसाहेब यांचे पित्राश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलरसाठी या ठिकाणी आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राइज डिसेंट दरबार यांच्याकडून मात्र या ठिकाणी आलं होतं. वसीम राऊत यांच्याकडून हे मात्र बेस्ट फिल्डरची ट्रॉफी. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन जाईल. नो अबाउट दॅट यावेळेला 270 धावा करणारा जो या स्पर्धेमधला राहिला मिलिंद पाटील. जोरदार टाळ्या होत्या मिलिंद पाटील यांच्यासाठी. मी दीक्षा देवानंद वजे मॅडम आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मिलिंद पाटील आणि जे आपल्याला पाहायला मिळतोय बेस्ट बॅट्समन मिलिंद पाटील 270 धावांचं वादळी खेळी पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या होत्या मिलिंद पाटीलसाठी. दीक्षा देवानंद वजे ज्या देवानंद वजे यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. तदनंतर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच जाईल शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रफिक तडवी सरांकडून आहे आणि त्यांनाच मी विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. आणि वंदेश कामणकर 23 धावांची सुंदर खेळी निर्णायक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. वंदेश कामणकर मी रफिक तडवी सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. प्रथमतः मॅन ऑफ द सिरीज ही लास्टला दिली जाते, परंतु या ठिकाणी 6व्या क्रमांकाची ट्रॉफी दिल्यानंतर सर्वजण घरी जातील आणि फोटो सेशनसाठी मग्न असतील. त्यासाठी सर्वांना कळू द्या की मॅन ऑफ द सिरीज एक्झॅक्टली कोणाकडे जाते. तर मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एकदा आक्रोश झाला पाहिजे मॅन ऑफ द सिरीज साठी. अजून एकदा यस ॲब्सोल्युटली राईट मिस्टर अक्षय घरात मॅन ऑफ द सिरीज 259 धावा आणि 12 विकेट 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. मॅन ऑफ द सिरीज मी प्रशांत घोसाळकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही सन्मानित केली जाते. जी अल मगीर जी पाहायला मिळते खतीब यांच्या स्मरणार्थ युसुफ खतीब यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत.
प्लेयर ऑफ द डे. प्लेयर ऑफ द डे या ठिकाणी आपण पाहतोय आज जबरदस्त खेळ साकारली. जरी पराभूत झाला संघ तरी सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ साकारला आणि प्लेयर ऑफ द डे या ठिकाणी जाईल मिस्टर सुमित पाटील बंड्या. आपण यायचं आहे सुमित पाटील बंड्या. जाकीर भाई यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन की आपण यायचे. जाकीर भाई यांचे सुपुत्र. जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम सुरेख सुपर खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतो प्लेयर ऑफ द डे विहान पाटील फोटोग्राफी, ते विपुल पाटील विहान फोटोग्राफी यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि भूमी स्पोर्ट्स पराग यांच्याकडून टी शर्ट. वेल प्लेड बंड्या. अप्रतिम सुमित पाटील सुपर बॅटिंग. प्लेयर ऑफ द डे. 6वा चषक या ठिकाणी आपण पाहतो विपुल रायझिंग स्टार संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचं आहे किंवा प्रतिनिधी प्लीज लवकरात लवकर यायचं आहे. मिलिंद पाटील यांना विनंती करेन की आपण ती ट्रॉफी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर मी विनंती करेन नितीनजी भोई उपसरपंच मनोर नितीनजी भोई यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या 6व्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित करावी. अप्रतिम आपण पाहतोय यावेळेला 6व्या क्रमांकाची ट्रॉफी जाते. 5वा क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे तो आपण पाहतो अल्तमश फायटर मोहसिन शेख. आपण यायचंय मोहसिन शेख अल्तमश फायटर या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित होत आहेत आणि मी विनंती करेन साजिदबाई खतीब यांना विनंती करेन. साजिदबाई खतीब खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या होत्या अल्तमश फायटर संघासाठी. तदनंतर 4थं चषक या ठिकाणी पाहायला मिळतं ते मनोर रायडर्स हा संघ आपण पाहतोय. कैफ रईस आणि अफसर रईस यांचा संघ 4थ्या क्रमांकावर समाधान व्यक्त करावं लागलं. मी प्रशांतभाई घोसाळकर आणि विनोद चंपाणेकर सर यांना विनंती करेन की आपण यायचे. मनोर रायडर्स संघाचा कर्णधार या. मनोर रायडर्स संघाचे कर्णधार किंवा आपण ओनर उमर गुल आणि एका साईडला कैफ रईस आणि अफसर रईस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांतजी घोसाळकर आणि विनोद चंपाणेकर सर यांच्या शुभ हस्ते या 4थ्या क्रमांकाचं प्राइज या ठिकाणी दिलं जातोय. समत फायटर तृतीय चषक या ठिकाणी तृतीय चषक समत फायटर. मी विनंती करेन पौर्णिमा दातेला मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते समत फायटर संघाला या ठिकाणी जिथं भानुशाली एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिराज शेख रुपेश गरत यांना मात्र त्यांनी पुढे आणलं गेलंय. हे मोठं हृदय आहे जेबींचं. शिराज शेख कॉंग्रॅच्युलेशन. तृतीय चषक साजिदबाई खतीब यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य समत फायटर संघाला. पौर्णिमा दातेला मॅडम थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी उपस्थित झाल्यात. तदनंतर द्वितीय चषक आपण पाहतो एम स्टार दैसर. जोरदार टाळ्या होत्या एम स्टार दैसर संघासाठी. मुनाफ शेख आपण यायचं आहे समोर. अर्षद शेख एका साईडला पाहायला मिळत आहेत. सादिक शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मी श्री प्रवीण पुरोहित सरांना विनंती करेन. श्री प्रवीण पुरोहित साहेब आपण यायचं आहे समोर. आपल्याला या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सर्व टीम एम स्टार दैसर या ठिकाणी पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन मुनाफ शेख. वेळ नाहीये अन्यथा आपण इंटरव्ह्यू घेतली असती. प्रथम चषक विजेता चॅम्पियन सेकंड टाइम बनलाय स्वरांगी वॉरियर्स चॅम्पियन 2021. मी आदरणीय सन्माननीय पप्पू रईस आणि अफसर रईस यांना विनंती करेन या दोन व्यक्तिमत्वांना की देवानंद वजे साहेब आपण समोर यावं. जोरदार टाळ्या होत्या. मी विनंती करेन स्वरांगी वॉरियर्सचे खेळाडू या ठिकाणी समोर यावेत. या स्पर्धेचा जो अंतिम विजेता या ठिकाणी पाहायला मिळतोय
जबरदस्त, अप्रतिम, जोरदार टाळ्या द्या स्वरांगी वॉरियर संघासाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व दाते, आमचे लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आमचे प्रमुख अतिथी रफिक तडवी सर यांच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारचं या स्पर्धेला ट्रॉफीज पाहायला मिळाली. बापू राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, सुंदररित्या मात्र आपण पाहिलं की या स्पर्धेचं आयोजन नियोजन कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही स्पर्धा सक्सेस होईल की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता, परंतु या प्रश्नांना उत्तर मिळालं की हे सक्सेस करून दाखवणारी ही स्पर्धा आहे. कॉंग्रॅच्युलेशन देवानंद वजे साहेब आणि संपूर्ण टीमचा पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवीण पुरोहित साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि थँक्यू व्हेरी मच, सर्वांचा धन्यवाद.